शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे सुप्त गुण शोधण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी ओळखल्या तर त्याच्यातील सुप्त गुण शोधता येतील. कॅलेंडर वर्षातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या कारणाने विशेष असतो. त्यामुळे शालेय स्तरावर शिक्षक जर जागरूक आणि निरीक्षणक्षम असेल तर तो विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊ शकतो, असे प्रतिपादन प्राध्यापक रामचंद्र गांगुर्डे यांनी केले. जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून विद्यार्थ्यांकडे पाहिले जाते. प्रत्येक विद्यार्थी काही ना काही विशेष गुण घेऊन जन्माला येत असतो. त्यामुळेच तो मुळातच उपक्रमशील असतो. त्याच्यात वेगवेगळे सुप्त गुण असतात. शाळेत आणि वसतिगृहामध्ये राहणारा विद्यार्थी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सातत्याने काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी त्यांच्या सहवासात राहून निरीक्षण केले तर त्यांच्यातील वेगळ्या गुणांना वाव मिळू शकतो. ते शोधून त्याला आवडते छंदाविषयी, त्यांच्यातील कौशल्याविषयी योग्य मार्गदर्शन केले तर तो विद्यार्थी त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. अशा उपक्रमातून येणाऱ्या काळात अनेक विद्यार्थी आपल्या कौशल्य विकसित करतील, आपल्यातील नाविन्य सिद्ध करतील, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे सुप्त गुण शोध हा उपक्रम येथील उपक्रमशील शिक्षक प्राध्यापक रामचंद्र गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली अलंगुण येथील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेत घेण्यात आला. निमित्त होते ते नववर्षाचे. हेच औचित्य साधत येथील विद्यार्थ्यांनी नवीन वर्षानिमित्त आपल्या कलागुणांना प्रदर्शित केले. या कलागुणांचे एक सप्ताहापर्यंत प्रदर्शन ठेवण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी साहित्य क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयांवरती लेखन केले. यात चारोळ्या लेखन, आकर्षक चित्रे, व्यंगचित्रे, लेख, अग्रलेख, समाज सुधारक योद्धे, शास्त्रज्ञ, कृषी व माहिती तंत्रज्ञान, नवीन शोध, बदलत्या घडामोडी, रूढी परंपरा, चालीरीती यावर आधारित आपले मनातील विचार, कल्पना आणि प्रतिभाशक्ती आपल्या लेखणीतून मांडली आहे. सुंदर हस्ताक्षरे, हुबेहूब चित्र रेखाटन, वारली चित्रकला, शेती अवजार चित्र, चित्रकला, रंगछटा यांचा वापर करून वारली चित्रकलेच्या रांगोळीने संस्थेच्या मुख्यालयी सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना मोकळे केले. यामध्ये शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, APJ अब्दुल कलाम, शेतामध्ये काम करणारे महिला, संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड JP गावित, शेतात राबणारी माय यांची हुबेहूब चित्र प्रदर्शन आकर्षक ठरले. कन्या कुटुंबाचा कणा, आई बाप जरा समजून घ्यावा, राजकारणातील चिखल, प्रेम म्हणजे गुरुजींची आठवण, गुलाबी थंडी आणि कविता वाचकांना चांगल्याच भावल्या. 21व्या शतकातील युवकांपुढील आव्हाने हा अग्रलेख वाचकांना विशेष प्रभावित करून गेला. नववर्षाचे निमित्त साधत 1 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता कला दालन प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेच्या संस्था समन्वयक निर्मला गावित, उर्मिला गावित, राऊत सर, प्राचार्य कैलास वागचौरे, प्राचार्य राजाराम मोरे, प्राध्यापक मुख्याध्यापक भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शिक्षक वर्ग आणि आश्रमशाळा अलंगून, शहीद भगतसिंग विद्यालय अलंगून, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या शाळांच्या विद्यार्थ्यांनी या प्रेरणादायी उपक्रमाचा आनंद घेतला.